मानाजीरावाने सांगितल्याप्रमाणे देवडीवरच्या पहारेकऱ्याला थाप मारून आतमध्ये आलो. आता चांगलीच कामगिरी होणार. अरे इकडे तर कोणीच दिसत नाही. आतमध्ये जाऊन पाहूया. शिवाजी आहेत, झुंजावराव आहेत, हिम्मतराव सुद्धा आहे. आता वेळ काढून काढणार नाही. लवकरच दाखवून धनी साहेबाला सांगून सगळ्यांना एकदमच पकडून देतो. चाल ना संध्या. आपासून माझा जीव अगदी उडून गेला आहे. मानाजीरावाने म्हणे मोहना आणि पुतळाबाईला कैद करून ठेवला आहे आणि त्यासाठी या सर्जाने त्याला मदत केली आहे. पण आता मात्र मी त्याच्या भूलथापांना फसणार नाही. हा आलाच सर्जा. चांगली काढू त्या हाची करणपट्टी. नको, गाण्याने सांगितलं आहे त्याप्रमाणे अगोदर त्याच्याकडून चाव्या काढून घेऊन मोहना आणि पुतळाताई साहेबांची सुटका करते. मग पुढचं पाहू. म्हणजे मी रागवले आहे तुमच्यावर. का ग? कुठे गेला होता इतके दिवस? आज 2 दिवस झाले. या 2 दिवसात एकदाही तुम्हाला माझी आठवण झाली नाही ना? मी नाही ना, तुम्ही एकदम वाईट आहात. अगं पण आज आलो ना तुला भेटायला. पण तुम्ही कुठे गेला होता? तुला खरं सांगून काही उपयोग नाही. मी झुंजावरावाच्या घरावर पहारा करत होतो. हे खरं जर हिला सांगितलं तर ही पित्रे. मी शिवाजी महाराजांकडे गेलो होतो. अरे चोरा, शिवाजी महाराजांकडे कशाला? एकदा खोटं बोललो की ते खरं करण्यासाठी पुन्हा पुन्हा खोटं बोलावं लागतं. आपले मानाजीराव सध्या शिवाजी महाराजांना भेटायच्या गटपटीत आहे. खरं? मी खोटा बोलतो आहे हा. हो ना, म्हणजे हीच त्यांच्या मनाची कल्पना बनवून दिली. त्यामुळे ते माझ्यावर अगदी खुश आहेत. म्हणजे आता लवकरच मी सरदार होणार. आणि तू कोण होणार सांग भाऊ? तुम्हीच सांगा पाहू. सरदारी. काय मनाचे भांडे म्हणतोय समेला. पण ही मंजुळा आता पहिल्यासारखी भोळी राहिली नाही म्हणावं. चला, किती गोड बोलताय तुम्ही. पण आता एकदा हात पाहू. मी नाही जा, मला बाई लाज वाटते. एवढे मोठे सरदार तुम्ही आणि तुमच्याकडे मी कशी बघू? आणि या चाव्या कसल्या? त्या काय मी तुमच्या जवळ असतात? होतात. मानाजीरावांचा माझ्यावर फार विश्वास. त्यामुळे साऱ्या कड्यांच्या किल्ल्या माझ्या जवळच असतात. बरं आण पाहू. मी जातोय आता कामगिरीवर. गावी जाई जराशी म्हणजे गाता झाला तुला भेटून जावं. बरं आण पाहू. अहो, राहू द्या की माझ्या जवळ. एवढी मी तुमची होणार आणि तुम्ही चाव्या माझ्याकडे ठेवायला कचरतात. काय खाणार नाही मी. आता काय करायचं? मोठी पंचायत. चाव्या इच्छा जवळ ठेवाव्यात तरी पंचायत, नाही ठेवाव्यात तरी पंचायत. आणि नाही ठेवल्या तर उगा तिला संशय यायचा. आणि ठेवल्या तर तिकडून पंचायत. विश्वास नाही तुमचा माझ्यावर? चाव्या खाईल असं वाटतं काय तुम्हाला? घेऊन जा या चाव्या. हव्यात कुणाला बिकाड्या चाव्या घेऊन जा. पण पुन्हा जन्मात येऊ नका माझ्याशी बोलायला. हो, मी वाईट आहे ना, मला माहित आहे. तुमचा मुळी माझ्यावर प्रेमच नाही. जा, वा चलते. उगी रडू नको. लागे नका. ज्यावर नाही विश्वास ठेवायचा तर आणखी कोणावर ठेवायचा? आता असं करावं, लवकरच परत यावं म्हणजे झालं. बरं येतो मी. आता एक जहाज पाहू. ही मंजुळा तिथे बसलेली दिसते. धाक झपाट्या दाखवून साळे काढून घ्यावे. भलत्या गोष्टी मस्करी कामाची नाही. मंजुळे
मंजुळे खान साहेब मला खरोखरी बायको समजली की काय? आता मात्र पुरी पंचायत. अगं मंजू आहे, अगं बोल ग माझ्याशी. ते रागावलीस का माझ्यावर? अगं मी तुझा अपराधी आहे, माफ कर मला. अरे बापरे, खान साहेब पाय धरतायत माझे. म्हणजे खान साहेबांचं प्रेमाचं पुढे दिसत आहे. हे खान साहेब इकडे इश्काचा रंग खेळायला येतात वाटतं. छान छान. मंजू आहे, अगं बोल ग माझ्याशी. मी तुझ्यासाठी एकदम वेळा झाला आहे. आता थोड्या वेळाने तू का घेणार की का? मंजू आहे, चालेल ती थट्टापुरी हा. खान साहेबांनी आपल्या चाव्या सुद्धा हिच्याजवळ दिल्यात वाटतं. अरे हे अगदी लैला मोनूचं जोडपं दिसत आहे. मंजू आहे, चालेल दे, नाहीतर मार खावा लागेल ना. अरे बापरे, आता मात्र तुम्ही गंमती. काय नाही तर चालेल, आता मात्र तुला फटकावलीच पाहिजे. आता आपण थोडा इश्काचा रंग खेळावा. खान साहेब, खान साहेब, ही मला खान साहेब समजते की काय? आता आपणही थोडी गंमत करून पाहावी. ए, शाबास. आता खरा रंग आला. माझं की नाही तुमच्यावर किती प्रेम आहे. अगं चांडाळी, मला सुद्धा तुझ्याशिवाय करमत नाही. मला न्यायालयाकडे एकदा विजापूरच्या दरबारात विजापूरच्या दरबारात काही नाही, मात्र हेमाच्या दरबारात नक्कीच पाठवतो तुला. तेव्हा नेऊ. आता येते हो, चला. चांडाळी, तुला खान साहेब आहे. काही तुम्हाला मंजूर हवी का? तू कोण? तू कोण आहेस? मी तुझा बाप आहे. मी तुझा बाप आहे. मी मानाजी रावांचा उदय आहे. मी सगळ्यात जगा खान साहेबांचा साला आहे. अरे बापरे, खरंच नाही का? माफ कर मला, चूक झाली माझी. दोस्त, मी हे का केलं माहिती आहे का? का? माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. बरोबर, पण मंजुळा कुठे गेली? ठीक आहे, तुम्ही चाव्या करता तर परत आलात. जाव्या करता परत आलो हे जर हिला सांगितलं तर ही ना खुश व्हायची. चाव्या तुझ्याजवळ आहेत का? ते पहा, माझ्या लक्षातच नाही. बरं आण पाहू. हे जातीवंत वृक्ष आहे हा. चाव्या करतात हा परत आला आहे. म्हणजे चाव्या चुकली तू ज्याची त्याच्याकडे गेलेली बरी. आणि तुला काय उद्योग त्याचा? आण पाहू. काही नाही, मला कसला आला हा उपयोग. हवा होता तो झाला. बरं, घ्या परत. पण तुम्ही केव्हा भेटणार? केव्हाही. असं मी तुझाच आहे आणि तू कोणाची सांग? मीच सांगा पाहू. अहो, माझी. बरं जाते मी आता. बर, चला खान साहेब, आम्ही छावणीत नसलो हे जर समजलं तर उगाच बोंबाबोंब. हो, चला. म्हटलं तू इथं काय करते? हो, मला भेटायला म्हटलं. राजे राणीकडे नाही आले तर राणीने तरी जावे राजाकडे. एवढं कुठल्या कामगिरीवर गेला होता? आमचं आमचं हे कारस्थान चाललंय ना. हे कारस्थान म्हणजे कुठलं कारस्थान? हे म्हणजे हे कारस्थान. हो, तुमचं ते कारस्थान चाललं. हो, तेच. काय बस थापा मारता हल्लेला. पण काय पाहायला फिरायला कसं वाटतं? कोण पाहिजे आहे आज? पुढे जाऊ. आम्ही कशाला बघतो? म्हणजे डोळे झाकून पाहायला कसं वाटतं? डोळे झाकत नाही, डोळे मिटतो आम्ही. कायमच का नाही मिटत? अगं नोकर म्हटलं की डोळे असले तरी बघायचं नाही, कान असले तरी ऐकायचं नाही, आणि तोंड असले तरी बोलायचं नाही. मग चला की पोचवायला. पण माझा पहावा रिक्षा तो दुसरा भारेकरी आहे ना, तो करीन. चला की. बर. उस्मान, ए उस्मान, अरे मी जरा जाऊन येतो. तोपर्यंत संभाषण का पहारा. अरे बुवा, दोस्त, अगदी मजा आहे. अगदी लैला मंजू काय रे? ते तुला मग सांगतो, पण संभाषण पहारा. हो, जातो. पण हे बघ, हे का करतो माहित आहे का? का?
माझं तुझ्यावर फार प्रेम आहे. बरं 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 संभाषणला 12. हो सांभाळतो. आणि हे बघ दोस्त, आपल्याला तू नशी एखादी नाही ना बघ की. बरं बरं येतो मी संभाषणला 12. हो हो जा तू. चल. हाय हाय हाय